खते, तणनाशके आणि मशागतीसाठी लागणारा पैसा या मूलभूत गरजांसाठी शेतकऱ्यांना बँकांना दारात जावे लागते, मात्र त्याला वेळेवर पीक कर्ज सुद्धा मिळत नाही। बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना टाळाटाळ करत आहेत। कधी कागदपत्रांची त्रुटी, कधी सिबिल स्कोअर, तर कधी नवनवीन कारणे सांगून शेतकऱ्यांना अक्षरशः हेलपाटे अध्यक्ष महोदय मारायला लावत आहेत। तसेच शेतकऱ्यांच्या जखमेवर सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मीठ चोळण्याचं काम त्या ठिकाणी बँका करत आहेत। सरकारच्या धोरणांना हरताळ फासत आहेत। या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे। या सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करतोय की बँकांना तातडीने आणि लेखी स्वरूपात सक्त सूचना देण्यात याव्यात। पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ करावी। शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पीक कर्ज नाकारले जाऊ नये। कर्ज वाटपातील अनावश्यक अटी शर्ती शिथिल करण्यात याव्यात। तसे 2023 ई पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासाठी शासनाने अनुदान हेक्टरी 5000 लिमिट 2 हेक्टर अनुदान घोषित केले, पण 60% शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झाले नाही। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे, प्लीज विनंती आहे, पण उर्वरित शेतकऱ्यांना हे अनुदान बजेट नसल्यामुळे जमा झाले नाही। तरी लवकरात लवकर शासनाने 2023 ई पीक पाहणी सोयाबीन अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे व 2024चा विमा, लोक लाईट विमा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मिळाला पाहिजे, म्हणून शासनाने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती करत आहे। धन्यवाद। भीमराव केराम।